तिसऱ्या सत्राला या ठिकाणी साने गुरुजी सभागृहामध्ये हार्दिक सुरुवात होत आहे। या तिसऱ्या सत्रामध्ये व्याख्यान आहे आणि व्याख्यानाचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि त्यापुढील आव्हाने। आणि या विषयावरती आपल्याशी संवाद साधणार आहे माननीय डॉक्टर पांडुरंग उत्तमराव मिसाळ, MA, MPhil, PhD आणि नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले, सध्या शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय आळंदी देवाचे इथं प्राचार्य म्हणून पदभार स्वीकारलेले। खरं तर सरांनी जे आहे शेतकरी कुटुंबात जन्म झालेले, शेतमजूर कुटुंबात जन्म झालेले, ऊस तोडणीचं काम करणारं कुटुंब, परिवार, कामगार परिवार, अशा याच्यात असणारं, त्यातून स्वावलंबनातून शिक्षण पूर्ण केलं आणि अतिशय धार्मिक देवाची आळंदीमध्ये वारकरी संप्रदायाचा सत्संग लाभलेले, अनेक उत्तम कीर्तनकार म्हणून, वक्ते म्हणून ते प्रसिद्ध असलेले, तसंच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी कलागुण साजरे होतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे, समाज प्रबोधनपर विषयांवरती व्याख्यान देणारे असे आदरणीय पांडुरंग मिसाळ सर। आता मी जास्त वेळ घेत नाही, आदरणीय सरांचा सन्मान या ठिकाणी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे यांना मी विनंती करतो की राष्ट्रीय महावस्त्र आणि ग्रंथभेट त्याचबरोबर गुलाब पुष्प देऊन आदरणीय प्राचार्य पांडुरंग मिसाळ सर यांचं आपण या बंधुता ध्यासपीठावरती हार्दिक स्वागत करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या स्वागत समारंभात सहभागी होऊया। राष्ट्रीय महावस्त्र, गुलाब पुष्प आणि ग्रंथभेट देऊन आदरणीय सरांचा सन्मान होतो आहे आणि अधिक वेळ न दवडता लगेच या व्याख्यानाला सुरुवात करूया। राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षक हे 7वे बंधुत्व साहित्य संमेलन, काव्यमंडळी, आणि हे सगळं घडून आणण्यासाठी जसं विश्वाच्या निर्मितीला 3 देवता कारणीभूत मानल्या जातात, तसं मला वाटतं या साहित्य निर्मितीच्या मुळाशीही जरी ते आपल्यामध्ये मनुष्य देहाकृतीने असले तरी पण मला वाटतं खरंच त्या ईश्वरीभूती किंवा चांगुलपणाचा उत्तम गुण जर कोण असेल तर ते आहेत, ते म्हणजे एक पहिले आमचे सर्वांचे ज्यांनी एवढं हे सगळं उभं केलेलं आहे असे माननीय प्रकाशजी आप्पा रोकडे सर, त्याचबरोबर माननीय डॉक्टर अशोक पगारिया सर, आणि त्याच्यानंतर तिसरं नाव म्हणजे माननीय श्री डॉक्टर अनिल पाटील सर, आणि सर्व शिक्षक, सर्व सहभागी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो, या साहित्य संमेलनामध्ये माझ्याकडे जो विषय आलेला आहे जीवनात अतिशय महत्वाचा घटक की त्याच्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही, ते म्हणजे शिक्षण। आणि मला जो विषय आहे माझा हा आधुनिक शैक्षणिक धोरण व त्यापुढील आव्हाने। खरं तर ही अजून कृतीशीलता नाही याच्यामध्ये, ही तशी भविष्यवाणी वर्तवलेली आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा एक घटना तयार केलेली आहे। शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? एज्युकेशन मीन्स टू ड्रा आउट, म्हणजे व्यक्तींच्या ठिकाणी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय। शिक्षण म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणे, शिक्षण म्हणजे स्वतः, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणे म्हणजे साहित्य संमेलन। शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणे, शिक्षण म्हणजे चांगला माणूस होणे, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणे, शिक्षण म्हणजे ज्ञान आत्मसात करणे, शिक्षण म्हणजे संस्कारशील माणूस घडवणे, शिक्षण म्हणजेच व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणे। शिक्षण म्हणजे पुन्हा काय जर प्रश्न विचारला, शिक्षण हा जीवन पुष्पाचा सुगंध आहे, जीवन विणेचे ते चढलेले सप्त स्वर आहे, इंद्रधनुतील रंगांची तालबद्ध पावलांनी केलेली ती उधळण आहे,
शिक्षण हा जीवनाचा श्वास आहे, नव्हे नव्हे शिक्षण हा जीवनाचा प्राण आहे, शिक्षण हा जीवनाचा प्राण आहे. म्हणून हे शिक्षण घेत असताना पूर्वीचं जे शिक्षण आपल्याकडे होतं त्याला पारंपरिक आपण शिक्षण असं म्हणतो. त्या पारंपरिक शिक्षणामध्ये प्रामुख्याने अध्यात्म किंवा पारलौकिक जग याच्याकडे जास्त विचार गेलेला होता. परंतु प्रॅक्टिकली जीवन, व्यक्तिगत जीवन, प्रत्यक्षात ज्याला प्रायोगिकता म्हणतो ती मात्र अतिशय कमी होती. आणि म्हणून या शिक्षणाचा विचार करत असताना जर भारतीय पुरातन शिक्षणाचा आपण थोडासा इतिहास पाहिला तर तिथं आपण पाहिलेलं की अध्यात्म होतं, संस्कृत होतं, विद्याकला होती, राजे महाराजे राजवाडे आणि आश्रम यांच्या माध्यमातून हे शिक्षण चालत असत. याचा अर्थ अगदीच काही नव्हतं असंही नाही, कारण भारत हा जगाचा, विश्वाचा गुरु बनायला चाललेला आहे, महागुरु बनणार. आणि म्हणून त्या काळात सुद्धा आपल्याकडे जर आपण पाहिलं की या भारतभूमीमध्ये नालंदा किंवा तक्षशिला सारखे मोठ्या युनिव्हर्सिटी आपल्या या देशामध्ये होत्या. नालंदाचं तर जवळजवळ 4000 एकरची त्या ठिकाणी जागा होती. पुढे ते बिहारमध्ये जळून गेलं की जाडं हे माहिती नाही, त्याचं संशोधन त्यांचा विषय आहे तो. परंतु तरीही आजची जी तक्षशिला म्हणतो आपण ती पेशावर पाकिस्तानामध्ये या ठिकाणी आणि या विद्यापीठामध्ये बाहेरच्या देशामधून, वेगवेगळ्या देशातून सुद्धा या ठिकाणी लोक शिक्षण घेण्यासाठी येत होते. मग ते जपान असेल, चायना असेल, जगाला ज्ञान देणारा भारत म्हणून त्याही काळामध्ये प्रसिद्ध होता. इंग्रज आपल्या देशामध्ये 16व्या शतकामध्ये आले. 16व्या शतकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि जे व्यापारी म्हणून त्या ठिकाणी राज्यकर्ते बनले. आणि या ठिकाणी त्यांनी लोकांची आपल्या मानसिक एक ज्याला मानसिक स्थिती म्हणतो ती ओळखली. आणि या ठिकाणी त्यांनी जे शिक्षण आणलं ते शिक्षण आपल्या अध्यात्माला बाजूला सारणारं आणि इंग्रजीचं शिक्षण या ठिकाणी आलं. काल याच्या पाठीमागचं असं कारण आहे की या ठिकाणी त्यांना नोकरी करण्यासाठी पांढरपेशा वर्ग हवा होता, त्यांचं राज्य चालवण्यासाठी इंग्रजीचं शिक्षण आवश्यक होतं आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी ते शिक्षण सुरू केलं. जवळजवळ मला माहिती असेल फक्त 3000 इंग्रज होते, पण जवळजवळ संपूर्ण देशावर, राष्ट्रावर, बाहेरच्या सुद्धा 30 करोड लोकांवर ते राज्य करत होते. विचार करा, जर एका वेळी एवढ्या लोकांवर आपले लोक जर आक्रमण म्हणून तुटून पडले असते तर मला वाटतं त्यांचा बारीक बारीक एक कणही आपल्या वाट्याला आला नसता. पण हे आपल्याकडे घडलं गेलं नाही, कारण त्या ठिकाणी आपली मानसिकता तशी बनलेली होती. फोडा तोडा झोडा राज्य करा हे धोरण या ठिकाणी आपल्याकडे आलेलं होतं. आणि म्हणून समाज सुधारक आपल्या देशात स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये साधारण 1813चा कायदा मंजूर करा. त्यावेळी जवळजवळ शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद केली होती. म्हणजे आजच्या भाषेमध्ये जवळजवळ 10 कोटी रुपयांची तरतूद त्या काळात शिक्षणावर त्यांनी काय केली होती, मंजूर केलेली होती. 1833 मध्ये या ठिकाणी लॉर्ड मॅकॉले आला आणि त्यांनी या ठिकाणी शिक्षण समिती स्थापन करून त्या ठिकाणी कायदा केला, ज्याला इंडियन पिनल कोड म्हणतो. आपल्याकडे फाशीचा गुन्हा असेल, बलात्काराचा गुन्हा असेल, तो फौजदारी गुन्हे जे म्हणतो आपण ते त्याच्यामध्ये मोडतात. त्याने आणला 1961 चा कायदा शिक्षण समिती. या ठिकाणी धार्मिक शिक्षणाला गौण स्थान दिलं गेलं आणि इंग्रजी शिक्षणाला महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. त्यांनी पुढे संख्याशास्त्र आणि विज्ञान यांचं शिक्षण या ठिकाणी सुरू केलं. अगोदर 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी शिक्षण समिती नेमली होती आणि त्याला मान्यता दिली होती. मातृभाषा आणि धार्मिक शिक्षणाला या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं महत्व दिलं गेलेलं होतं. 1857 च्या शिफारसी स्वीकृत केल्या. भारत इंग्लंड प्रमाणे आपल्या भारताही किंवा आपल्या भारतातही विद्यापीठ सुरू झाली पाहिजेत आणि म्हणून या ठिकाणी मद्रास, कोलकाता आणि मुंबई या ठिकाणी विद्यापीठ सुरू झाली. त्याच्यानंतर आलेला इंग्रज चार्ल्स वूड, ज्याला वूडचा खलिता असा म्हणतो, त्याने आपल्याकडे अनेक प्रकारच्या सुधारणा आणल्या आणि पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. परंतु आपल्या देशातून या इंग्रजी शिक्षणाला थोडा विरोध व्हायला लागला आणि पुढे 1848 साली पंडित नेहरू, राधाकृष्णन शिक्षण मंत्री होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शिक्षणाच्या सुधारणेला सुरुवात झाली. पण फारसे बदल त्या ठिकाणी झाले गेले नाही. त्याचे अध्यक्ष
डॉक्टर मौलाना अबुल कलाम हे होते, परंतु त्या ठिकाणी मात्र शिक्षणाची देशामध्ये एकच नीती लागावी असं ठरलं नाही आणि पुढे 1868 साली मात्र या ठिकाणी प्रामुख्याने इंदिरा गांधीच्या काळामध्ये शिक्षण आलं आणि हे शिक्षण या ठिकाणी आल्यानंतर इंदिरा गांधीच्या काळामध्ये सुद्धा संपूर्ण सुधारणा त्या ठिकाणी झाल्या नाही, परंतु एक शैक्षणिक धोरण मात्र आपलं जाऊ लागलं आणि म्हणून हे सर्व शिक्षण या ठिकाणी ज्यावेळी आखलं गेलं तर या शिक्षणानंतर पहिले शैक्षणिक धोरण कोठारी शिक्षण मसुदा म्हणून एकच धोरण पाठ्यपुस्तक मार्गदर्शन कोठारी आयोग यांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि 3 भाषा या ठिकाणी शिकवल्या, कंपल्सरी जाऊ लागल्या. त्याच्यामध्ये इंग्लिश असेल, हिंदी असेल आणि त्या ठिकाणची जी मातृभाषा असेल त्या भाषेला त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलं गेलं. पुढे त्याच्या पुढे दक्षिण भारतामध्ये त्याला विरोध झाला आणि पाठ्यक्रम NCERT संस्था स्थापन झाली. दुसरे शैक्षणिक धोरण 1986 ला लागू राजीव गांधी सरकार यांच्या काळामध्ये ते सुरू झालं आणि त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण गाव तिथे शाळा किंवा खडूफाळा किंवा प्रौढ शिक्षण किंवा दूरचित्रवाणी आणि त्याच वेळी मुक्त विद्यापीठाची संकल्पना त्या ठिकाणी आली, कारण शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. याचे पहिले 1882 हैदराबाद डॉक्टर बीरा आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इग्लू ज्याला म्हणतो इंदिरा गांधी इथे ते सुरू झाले. बाहेर शाखा यशवंत चव्हाण त्यानंतर मुक्त विद्यापीठ आपल्या देशामध्ये सुरू झाले आणि मग 2 शिक्षक त्या ठिकाणी 2 रूम अशा पद्धतीने शिक्षणाची सुरुवात आपल्याकडे झाली. 1888 ला साक्षरता मिशन त्या ठिकाणी निर्माण झाली आणि 2000 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व शिक्षण अभियान सुरू केलं आणि पुढे आता जे 29 जुलै 2020 मध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जे शिक्षण धोरण सुरू झालं ते मात्र नवीन शैक्षणिक धोरण म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. आता या नवीन शिक्षण धोरणामध्ये पूर्वीच्या शिक्षण धोरणामध्ये असं होतं की त्या ठिकाणी एकदा तुम्हाला एखादा विषय घेतला किंवा तुमच्या आवडीचे विषय तुम्हाला घेता येत नसत, तुम्ही ज्या ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण भागाच्या पद्धतीने शिक्षण मिळायचं, आश्रमात असेल तर आश्रमशाळेच्या पद्धतीने मिळायचं, शहरात असेल तर शहराच्या पद्धतीने शिक्षण मिळायचं आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये मुलांच्या कलागुणाला मोठ्या प्रमाणावर वाव दिली जात नव्हती. कुणी चांगला चित्रकार असेल, कुणी संगीतकार असेल, कुणी मातीचे भांडवल बनवत असेल तर या सगळ्यांना त्या ठिकाणी संधी नव्हती. जे रूल प्रमाणे जे नियमाप्रमाणे जेव्हा जे चाकुरीमध्ये टाकलेलं शिक्षण आहे हे शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागत होते. जे कस्तुरी रंगन यांनी हे धोरण आखलेलं आहे, लक्षात ठेवा. ते इस्रोचे माजी अध्यक्ष होते. यांनी ही समिती स्थापन करून 9 लोकांची त्या ठिकाणी बरेच दिवस त्याच्यावर अनेक मतमतांतर मागितले आणि 29 जुलै 2020 केंद्रीय मंडळाने हे धोरण या ठिकाणी अंमलात आणलेलं आहे. हे प्रत्यक्षात धोरण 22 सालापासून सुरू होणार आहे आणि 22 साधारण 2020 ते 30 या कालखंडामध्ये जे 2 लाख किंवा 2 कोटी विद्यार्थी जे शिक्षणाच्या बाह्य प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांना या प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे आणि नंतर प्रत्यक्षात हे धोरण अस्तित्वात येईल. पण आता त्याचं प्रत्यक्षात अवलंबन कसं होईल या गोष्टीला त्या ठिकाणी महत्वाचं स्थान आहे. तत्पूर्वी आपल्याला माहिती आहे की HRD रमेश पोखरियाल किंवा प्रकाश जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचं हे मंडळ या ठिकाणी स्थापन झालेलं होतं आणि पूर्वी जे शिक्षण मंत्रालय होतं त्याचं पुन्हा मनुष्यबळ मंत्रालय झालं आणि आता पुन्हा त्याचं काय झालेलं आहे, शैक्षणिक मंत्रालय असं त्याला या ठिकाणी नाव मिळालेलं आहे. आता नवीन शैक्षणिक जे धोरण आहे याच्या दृष्टीने जर आपण काही वयाचा थोडासा विचार केला तर आपल्या काही घटक लक्षात येतात. या ठिकाणी 3 ते 8 नर्सरी सेकंडरी म्हणजे पहिला गट झाला हा. दुसरा 8 ते 11 तिसरी ते 5वी पर्यंतचा गट, परत 11 ते 14 6वी ते 8वी पर्यंतचा गट आणि नंतर 14 ते 18 9 ते 12वी पर्यंतचा गट असा आलेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. मी अगदी थोडक्यात पुढे चाललेलो आहे, खूप मोठं आहे.
बोर्डाच्या परीक्षाचा बोजा कमी करणे. आपल्याकडे जे पूर्वी 10वी 12वी 7वी किंवा 4थीच्या परीक्षा होत्या, तर आता आपल्याकडे 10वी आणि 12वी होती. तर प्रचंड मुलाला टेन्शन यायचं मार्कामुळे किंवा त्यांच्या अनेक अभ्यासामुळे, आणि हे टेन्शन येत असल्यामुळे अनेक मुलं आत्महत्या करायची. आणि बऱ्याच वेळा ही परीक्षा पास झाला नाही की तो मुलगा काय व्हायचा, बेकार व्हायचा. मी असं सांगत असतो कधी कधी आजच्या शिक्षणाची व्याख्या सांगताना की MA होऊन मोकार, BA होऊन बेकार, SSCचे म्हणजे टुकार, 10वीचे भलतेच बेकार आणि उरलेले सुशिक्षित बेकार. जे आपल्याकडे अशा पद्धतीचं शिक्षण होतं ते शिक्षण, ते बोर्डाचा बोजा आता पूर्णपणे कमी केला जाणार आहे. म्हणजे विषयाची त्या ठिकाणी कमी केले जाणार आहे. इयत्ता 5वी पर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जाईल, हा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. 6वी पासून कौशल्य शिक्षण देण्यात येईल. पूर्वी आपल्या 10वी नंतर ITI वगैरे आपल्याला जर काही करायचं असेल तर त्यानंतर आपण काय करायचो, व्यावसायिक शिक्षण घ्यायचो. तर आता यापुढे 6वी पासून सुरू होणार आहे. 3री पर्यंत मूलभूत अक्षर ओळख, म्हणजे 3री पर्यंत त्या मुलाला अक्षर ओळख झाली पाहिजे. आता ज्या असर कमिटीचे अहवाल येतात की बरीच मुलं नापास होतात, अभ्यास करत नाही, याची कारण शोधलेली त्या ठिकाणी. एकाच वेळी 2 अभ्यासक्रम दिले जातील. मूल्यांकन पद्धत पूर्वीपेक्षा बदलली जाईल. सरकारी खाजगी संस्थांसाठी एकच निकष असेल. आता आपल्याकडे काय प्रायव्हेट शिक्षण संस्थेचे किंवा खाजगी शिक्षण संस्थेचे किंवा गव्हर्नमेंटची जी शिक्षण संस्था आहे याच्यामध्ये दोघांमध्ये काय तफावत आहे, लक्षात ठेवा. फीमध्ये तफावत आहे आणि शिक्षणामध्ये सुद्धा तफावत आहे. तर आता यापुढे मात्र सर्वांचा एकच निकष राहील. स्थानिक भारतीय भाषेमध्ये हे अभ्यासक्रम असतील. विधी आणि वैद्यकीय शिक्षण वगळता उर्वरित सर्व उच्च शिक्षण अभ्यासक्रमावर एकच नियामक प्राधिकरण असेल. त्यावेळी विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था यांना प्रवेश परीक्षा आपल्याला द्यावं लागतील. आता आपण जी CET, PET किंवा सेट असे जे म्हणतो अशाही परीक्षा आपल्याला त्या ठिकाणी द्याव्या लागतील. MPhil अभ्यासक्रम बंद, थेट आता यापुढे PhD ला ऍडमिशन मिळेल आणि BEd बंद होणार आहे. आता फक्त BEdच राहणार आहे. तसेच मुलींसाठी विशेष करून लैंगिक कोश त्या ठिकाणी निर्माण केला जाईल, हे त्यामध्ये महत्वाचं नमूद केलेलं आहे. आता याच्या अजून काही प्रमुख जर आपण उद्दिष्ट पाहिली तर आता सांगितलं होतं की 2030 पर्यंत बालवाडी ते माध्यमिक पर्यंत समान अभ्यासक्रम राहील आणि 2030 ला हा पूर्ण अभ्यासक्रम 100% बालकांना कुणी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. या शिक्षण संस्थेचे हे प्रामुख्याने धोरण आहे, पण त्याला पुन्हा आव्हानही तेवढं पुढे मोठे असेल. त्यानंतर मूल्यांकनास तोपर्यंत शिक्षकांनी काय केलं पाहिजे, 2023 पर्यंत तयार राहिलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांना सुद्धा काही परीक्षा द्यावं लागणार आहे, काही ट्रेनिंग, काही व्यावसायिक शिक्षण त्या ठिकाणी जे आवश्यक असेल त्या ठिकाणी त्यांना ते घ्यावं लागणार आहे. खासगी आणि सरकारी शाळेमध्ये दोन्हीकडे सुद्धा एकच शिक्षण त्या ठिकाणी लागू होईल. शालेय शिक्षण नवीन सूत्र, यापूर्वी सूत्र असं होतं 10वी+2 म्हणजे 10+2 बरोबर 12वी. पण आता नवीन सूत्रानुसार तसं राहणार नाही. आता 5+3+4 म्हणजे अशा पद्धतीने शिक्षणाचं राहील. मूल 3ऱ्या वर्षी शाळेत जायला लागेल. पूर्वी 5व्या 6व्या वर्षी आपण शाळेमध्ये नाव घालायचो, पण आता यापुढे आपल्याला 3रीलाच म्हणजे लवकरच शाळेत पाठवावं लागेल. आता बघा याचे टप्पे कसे पाडलेले. बालवाडी ते अंगणवाडी हा 3 वर्षाचा एक टप्पा असेल. म्हणजे त्या अंगणवाडी बालवाडीमध्ये 3 वर्षे त्यांनी शिक्षण घ्यायचं. त्यावेळी त्यांनी फक्त जे खेळ वगैरे जे असतील ना याच पद्धतीचं शिक्षण घ्यायचं. बाकीचं अक्षर ओळख वगैरे याच्यात काही पडायचं नाही. म्हणजे हे 3 वर्ष, परत पहिलीचं 1 वर्ष आणि दुसरीचं 1 वर्ष असे मिळून किती होणार, 5 वर्ष होणार. याला आपण काय म्हणतो, पूर्व प्राथमिक शिक्षण हे 5 वर्षाचं असेल. त्यानंतर 3री 4थी 5वी हे प्राथमिक परत 3 वर्षे म्हणजे पुढचे आणखी प्राथमिक हे 3 वर्ष असतील. त्यानंतर 6वी 7वी 8वी हे परत माध्यमिक 3 वर्ष असतील. त्यानंतर 9वी 10वी 11वी 12वी उच्च माध्यमिक अशी 4 वर्ष असतील. पूर्व प्राथमिक शिक्षण कायद्याच्या कक्षामध्ये त्या ठिकाणी आलेला असेल. त्याचबरोबर 12वी पर्यंत शिक्षणाचा एक भाग CRT या अभ्यासक्रम त्या ठिकाणी लागू असेल. शुल्क शिक्षक पात्रता यांचं नियमन हे शासन करणार आहे की खाजगी आणि ज्या प्रायव्हेट शाळा असतील, खाजगी म्हणजे प्रायव्हेट
किंवा जे सरकारी शाळा असतील यांची फी कुठेतरी एकच बसली पाहिजे, किंवा जर प्रायव्हेट शाळेला फी जास्त असेल तर ती त्या गरीब मुलाची फी स्कॉलरशिपच्या माध्यमातून किंवा कशाच्याही माध्यमातून ती सरकारने भरली पाहिजे असं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पूर्व प्राथमिक 3 वर्ष आधी पहिली दुसरी फाउंडेशन स्टेज असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. 10वी 12वी बोर्डाचं महत्व या ठिकाणी कमी झालेलं आहे. परीक्षा 10वी 12वीचं बोर्डच घेणार, पण पूर्वीसारखं मात्र या ठिकाणी बंधन कोणतंही राहिलेलं नाही. 9वी ते 12वी सेकंडरी स्टेज आपण ज्याला म्हणतो, आणि वर्षातून 2 वेळा परीक्षा त्याच्यात देता येणार आपल्याला. पाठांतराला इथं महत्व राहणार नाही, तर दैनंदिन उपयुक्त ज्ञानावर भर, प्रॅक्टिकली ज्ञानावर भर. तुमचं कोणतं स्किल आहे, तुम्हाला कविता गाता येते का, तुम्हाला मृदंग पेटी काही हार्मोनियम वाजवता येते का, तुम्हाला चित्रकला काढता येते का, तुम्हाला मातीची भांडी बनवता येतील का, तुम्हाला आकाश दिवे बनवता येतील का, जे जे काही असे उपक्रम असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी, किंवा कार्पेंटरचं काम असेल किंवा विद्युत काही काम असेल, इलेक्ट्रिसिटीचं, ते तुम्हाला करता येते का, त्याचाही विचार त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर सेकंडरी स्टेज मध्ये 4 वर्षे त्या ठिकाणी 24 विषय शिकवले जाणार आहेत पूर्णपणे. 4 वर्षात 8 परीक्षा, सत्र पद्धत, प्रत्येक वर्षी 2 परीक्षा दिल्या जातील. प्रत्येक सत्रात विद्यार्थी 3 विषय निवडू शकतील आणि अभ्यासाचा या ठिकाणी यामुळे साहजिकच ताण कमी होईल. व्यावसायिक शिक्षण, शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याकडे किमान एकतरी कौशल्य असले पाहिजे असं त्या ठिकाणी मानलं गेलेलं आहे. हे त्याचं उद्दिष्ट आहे. 6वी पासून व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात होईल. 12वी होऊन विद्यार्थी बाहेर पडतील, त्यांचे कुठेतरी एक व्यावसायिक शिक्षण पूर्ण झालेलं असेल, किंवा आता आपल्याला ज्या ज्या ठिकाणी तांत्रिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, ज्या ठिकाणी ज्या कोर्सची गरज असेल, स्किलची गरज असेल, ज्याला स्किल डेव्हलपमेंट म्हणतो आपण, विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आहे, ते स्किल त्याच्याकडे एकतरी असेल आणि मग त्या स्किलवर तो कुठेही नोकरीला लागू शकतो. आजच्या सारखं त्याला पुन्हा सर्टिफिकेट नाही, अनुभव नाही म्हणून फिरण्याची कुठेही गरज पडणार नाही. 10वी 12वीचा ताण कमी होणार. उच्च शिक्षण, आंतरशाखीय शिक्षण, विषय निवडीचं त्या ठिकाणी स्वातंत्र्य असेल. विज्ञान, कला, वाणिज्य व अभियांत्रिकी विषय विभागणीतून तयार झालेली भिंत आता मुलीत निघणार आहे. आपल्याकडे पूर्वी कसं होतं, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, बरोबर आहे की नाही, ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शाखा होत्या आता ह्या शाखा राहणार नाहीत. कोणत्याही शाखेतल्या मुलाला कोणतेही विषय घेऊन त्यावर आपली डिग्री मिळवता त्या ठिकाणी येणार आहे. पदवी अभ्यासक्रम 3 ते 4 वर्षाचा असेल. त्याची 3 टप्पे केलेले आहेत प्रामुख्याने. टप्पा पहिला, पहिले वर्ष पूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र झालं, जसं डिग्रीचं आपल्याला सर्टिफिकेट मिळतं, बरोबर आहे की नाही, त्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही एमए असेल तर नॅशनल, एमफिल असाल तर विद्यापती, आणि जर पीएचडी असेल तर विद्यावाचस्पती असे ज्या पदवी आपल्या डिग्री सर्टिफिकेट दिले जातात. तर आता यापुढे पहिले वर्ष पूर्ण झाले पहिल्या टप्प्यात की त्या ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार. दुसरे वर्ष पूर्ण झाले की तुम्हाला त्या ठिकाणी पदविका मिळणार, आणि तिसरे किंवा चौथे वर्ष पूर्ण झाले त्या ठिकाणी तुम्हाला नंतर पदवी त्या ठिकाणी मिळणार आहे. उच्च शिक्षण, आंतरशाखीय शिक्षण 4 वर्षात संशोधनासह त्या ठिकाणी आपल्याला काय करता येणार आहे, पदवी मिळवता येणार आहे. हा विद्यार्थी पदवीसाठी पात्र असेल ज्याची 4 वर्ष पूर्ण झालेली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम याच्यामध्ये लवचिकता आलेली आहे. 4 वर्षाची पदवी पूर्ण करणारा पदव्युत्तर अभ्यासक्रम 1 वर्षाचा असेल, आणि जर 3 वर्षाची त्यांनी पदवी पूर्ण करणारा अभ्यासक्रम केलेला असेल तर त्याला मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रम हा 2 वर्षांचा असेल. म्हणजे पहिले 2 आणि हे 2 म्हणजे पुन्हा 4 वर्ष त्या ठिकाणी लागतात. सामायिक इंटिग्रेटेड आपण ज्याला म्हणतो अभ्यासक्रम हा 5 वर्षाचा असेल, आणि याच्या पुढे काय होणार, आता कसं होतं की आपण बीए झालोच किंवा एखादा विषय सुटला, एफआय असू, एसवाय असू, टीवाय असू, काही एमए कुठेही असू, तर आपल्याला जर 1 वर्ष झालेलं नसेल तर आपल्या पुढच्या वर्गात जाता येत नाही, बरोबर आहे. पण आता यापुढे तसं राहणार नाही. तुम्ही जे परीक्षा दिली नाही, जे कोर्स असेल त्याची जशी आपल्या आता बँका आहेत पैशांच्या, तशी त्यावेळी काय होणार आहे, क्रेडिटची बँक तयार होणार आहे रँक पद्धतीमुळे. आणि तुम्ही कुठेही जरी परीक्षा दिल्या, कोणत्याही पदवीच्या दिल्या, डिग्रीच्या दिल्या, तरी त्याची नोंद तुमच्या बँकेमध्ये, किती सर्व जगात म्हणा, भारतात म्हणा, एकच बँक असेल, क्रेडिट बँक, आणि त्या बँकेमध्ये हे सर्व क्रेडिट जमा होणार. आणि मग मी समजा ह्या कॉलेजला आलो की हे ताबडतोब बँकेत पाहिलं बरोबर लगेच आपल्याला इथं दिसणार कोणते आहे इथं क्रेडिट, हा एवढे क्रेडिट आहे, पाटील सर लगेच म्हणतील हो एवढे क्रेडिट
मिळेल आमच्या कॉलेजला, इथं तुमच्या याच्यामध्ये ऑनलाईन दाखवत आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याला परत पुन्हा त्या शिक्षणाची गरज पडणार नाही. त्याला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं म्हटलं जाईल. उच्च शिक्षण श्रेणीक पद्धती देशभर राबवली जाईल. मग आपल्या आवडीनं, मला वाटलं आता 2 वर्ष मी शिक्षण केलं, पुन्हा 2 वर्ष व्यवसाय करायचा, घरची अडचण नाही किंवा काही अपघाती कारण निर्माण झालं तर पुन्हा मी राहिलेले वर्ष पुन्हा पूर्ण करू शकतो. पण आता आपल्याला माहितीये की 5 वर्ष झाल्यानंतर एखादा अभ्यासक्रम बदलल्यानंतर मात्र आपल्याला त्या पॅटर्नच्या परीक्षा देता येत नाही. अनेक वेळा मुलांच्या अडचणी उभ्या राहतात. तर यापुढे मात्र ती अडचण उभी राहणार नाही. म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे, निवडीप्रमाणे आणि आपल्याला वाटेल त्या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करता येणार आहे, निवड करता येणार आहे. आणि शिक्षण हे प्रामुख्याने मातृभाषेतून दिलं जाईल. तेव्हा जी आपली शिक्षण पद्धती आहे आधुनिक, यातच सांगितलं तुम्हाला की भविष्याची वाणी आहे. याच्या पुढे अनेक प्रकारचे आव्हाने आहेत की 2030 पर्यंत असं म्हटलेलं या धोरणामध्ये की एकही मुलगा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर राहणार नाही, वंचित राहणार नाही. मग त्यासाठी सरकारला पहिली सर्वांची फी एका समान पातळीवर आणावं लागेल. त्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग द्यावं लागेल. आणि त्यासाठी महत्वाचा एक मुद्दा आहे, मूल्यांकन करत असताना पूर्वी हा मुद्दा नव्हता. पूर्वी फक्त आपण प्रमाणपत्र टीचर किंवा शिक्षक लोक प्राध्यापक करायचो, तर आता तसं राहणार नाही. यापुढे हे प्रमाणपत्र जे आहे ते कोण करणार, त्याच्या प्रमाणपत्रावर कोणाच्या सह्या असतील तर एक त्याचं स्वतःचं मूल्यांकन त्याला मिळेल, ग्रेड किंवा श्रेयांक. त्याच्यानंतर त्याचे जे काही सहविद्यार्थी असतील, मित्र असतील, सहकारी असतील, वर्गातले मित्र, तर यांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलं पाहिजे की त्याच्या त्या कार्डावर त्याचं नाव, त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर टीचरनी, आणि म्हणून टीचरलाही, शिक्षकांना हे शिक्षण दिलं जाईल. आणि म्हणून हे शिक्षण सर्व करत असताना याच्यामध्ये मला असं वाटतं, म्हटलेलं होतं त्यांनी की आपला जो शिक्षणाचा एकूण व्यवस्थेचा उत्पन्नाचा जो दर आहे त्याच्यात शिक्षणाचा किती 6% खर्च असावा. परंतु 1956 साली म्हटलेलं होतं. त्याच्यानंतर 1986 नंतर पुन्हाही आता या शिक्षण म्हणजे धोरणामध्ये सुद्धा तोच मुद्दा पुढे आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला असं जाणवतं या ठिकाणी की हे तसं जरा अवघड आहे. हे आपल्या पुढे काय आलेली आव्हान आहे. म्हणजे मागचं फक्त 4% जीडीपीचा दर या ठिकाणी एवढं शिक्षणावर खर्च झालेला आहे. यापुढे हा खर्च करायचा कसा, यापुढे कोणताही देशातली कोणताही उत्पन्न असेल, काही व्यवसाय असेल, तर त्याच्यातला जे उत्पन्न आहे त्याच्यातून 6% खर्च मात्र या ठिकाणी केलेला आहे. विषय खूप मोठा आहे, गहन आहे. प्रत्यक्षात आता जेवढी अंमलबजावणी होईल, अजून अंमलबजावणी भविष्यात व्हायची आहे, हे मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये, आपण म्हणतो ना घागर से सागर लेना, तसं मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी 1-2 मिनिटात मी संपवतो या ठिकाणी. तर यासाठी मात्र प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. भविष्याच्या पिढ्या मात्र आपल्याला घडवायच्या आहेत. चारित्र्य संपन्न असतील, संस्कारशील लोक असतील, आपल्याला घडायचे आहेत. कुणीही यापुढे बेकार राहणार नाही या पद्धतीमुळे. आणि सर्वांना कामधंदे, व्यवसाय मिळतील. आणि मला वाटतं मग बाकीचे जे उद्योग आहेत ते आडमार्गाचे ते सगळे बंद होतील. आणि याच्यासाठी आपल्या सर्वांना, विद्यार्थी आहेत म्हणून सर्वांना सांगतो की हे शेवटी प्रयत्न आपल्यालाच करायचे आहे. एक शेवटी 2 कोटेशन वाटतो आणि थोड्याच वेळात मी या ठिकाणी थांबतो. मंजिल तो उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. दोस्तों, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तो सला ऐसा हो कि हमारे आगे आसमान छूट जाए, आपने एक इशारे पर तूफान थम जाए. दिल से मांगो एक सितारों और हमें चांद मिल जाए. सबसे इतना प्यारा करेंगे कि हमारे मरने पर ही किसी के आंखों में आंसू आए. असं आपण काम केलं पाहिजे. आपल्या जवळच्याला चांगलं मार्ग दिला पाहिजे. पावलापावलाने पुढे जायचे असते, अर्ध्यात कधी थांबायचे नसते आणि जीवनाला कधीही कंटाळून जायचे नाही. किती व्यवस्था बदलल्या, पॉलिसी बदलल्या तरी आपण त्याला सामोरे जायचं आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कुणी नावे ठेवली तरी थांबायचं नसतं. आपलं काम आपण चांगलं आणि चांगलंच करायचं असतं. अपमानानं कधी खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असते. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं. आपलं सामर्थ्य आपण दाखवायचे असते. जीवनात खूप करण्याजोगे असते, पण आपले तिकडे कधी लक्षच नसते. रागाने कधी कोणाला बोलायचे नसते. प्रेमाने मन जिंकायचे असते. पाय ओढला म्हणून परतायचं नसतं. पुढे आणि पुढे पुढे पुढेच आपल्याला जायचं असतं. आणि म्हणून भविष्याच्या पिढ्या घडवण्यासाठी त्यांना
सामर्थ्यवान बनवण्यासाठी, त्यांना बुद्धिमान बनवण्यासाठी आणि आपला हा भारत विश्वाचा महागुरु बनवण्यासाठी आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांचं हे 21व्या शतकाचं आपण हे स्वप्न साकार करण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण जे येणार आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो, याला आपण सर्वांनी सामोरे जायचं आहे, तयार राहायचं आहे. आणि जर आपण हे केलं तर मला वाटतं शेवटी एक असा हे करू धरू सुपंत या वाटेने पुढे जाऊ आणि शेवटी युवरेसे रूप लावे येद्वारी त्याचा विलू गेला गगनावरी मोगरा फुलला. मला वाटतं या शिक्षणाच्या मांडवावर विलीवर हा नक्कीच मोगऱ्याचा विलू फुलल्याशिवाय राहणार नाही, अशी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि हे शैक्षणिक धोरण आहे, हे खूप मोठं आहे.